ज्यांचं डेटा अनालिसिस चांगले त्यांना बनवतात CDO. हा ज्यांचं रेव्हेन्यू चांगले त्यांना बनवतात CRO. त्याच्यानंतर येतात ज्यांचं ऑपरेशन चांगले त्यांना बनवतात COO. आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जो कोणी दुवा असतो, जो सगळ्यात महत्त्वाचे डिसिजन घेतो, म्हणजे कौशिकी मॅडम. या थँक्यू. आणि निशी, समजलंय ना तुला? हो कळलं. ऍक्च्युली मला माहित होतं. आय नो. तारिणी, तुला ऍक्च्युली कंपनी स्ट्रक्चर बद्दल खूप माहिती आहे अँड आय एम व्हेरी इम्प्रेस्ड, आय मस्ट से. तारिणी, जेवण सुद्धा उत्तम होतं, हलवा सुद्धा खूप छान झालाय, सिरियसली. पण ऍक्च्युली आता मला थोडीशी झोप आली आहे हा हलवा खाल्ल्यानंतर. मी जाऊन जरा आराम करू का? तुम्ही उरलेला हलवा संपवा. गुड नाईट. गुड नाईट. मला सुद्धा जरा झोप येते, मी जाते. मलाही खूप झोप येते. चला तुमचं उद्या. सावकाश. तारिणी, जेवणात काय झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्यास का? एवढी झोप का येते? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट काय? सगळ्याच वाट्यांमध्ये टाकली होतीस का? सगळ्यांनाच कशी काय झोप येते? नाही रे, मी एकाच वाटीत टाकली आहे. ती वाटी गेली कोणाला नेमकी? सावकाश. नाही काही नाही. तू बनवलेल्या हलव्याची ना नशा झाली. गेली 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 बरोबर गेली बरोबर. मी झोपतो. जा जा, सकाळी उठायचंय ना. गुड नाईट. युवी खा बिंदास. खा. तुम्हाला नाही आली का झोप? वाफा असतात नुसत्या. शांत बजरा, प्रत्येक प्लॅनची वाट लावून टाकतेस आणि नेहमी. ओ रिअली? आणि तुझ्या त्या दागिन्यांच्या प्लॅनचं काय झालं? काय बोललीस? सॉरी. ऐक ना, आता पुढे काय करायचं? काय नाही, फक्त शांत राहा जरा आता. शांत राह. युवी, शांत बसून कसं चालेल? तो केदार चाललाय कासवासारखा शांतपणे पुढे पुढे, आणि तू बसून राहा सशासारखा. गाढवासारखं बोलणं बंद कर आधी. युवराज खांडेकर आहे मी, कोणाच्या भरोशावर नसतो. आणि तुझ्यासारख्याच्या तर नाहीच नाही. बॅकअप प्लॅन रेडी असतो माझा. म्हणजे ये सांगतो प्लॅन कशाला म्हणतात त्या. काय बाईक आहे. कोणाची आहे? केदारची. केदार बाईक घेऊन नाही गेला किती प्रयत्न केला असताना तरी घेऊन जाऊ शकला नसता. का? हा प्लॅन आहे तुझा? कळलं? युवी, पण तो रिक्षा नाही जाऊ शकतो. आत्ता ऑफिसर्स आहेत, कुठे मिळणार आहे रिक्षा टॅक्सी? बस. बेलसरे दाखवली बौद्धिक पातळी. अरे आपण कुठे राहतो? इथे प्रत्येकाकडे 4-4, 5-5 कार्स आहेत. बस स्टॉप किती लांब आहे माहितीये का इथून? आणि मिळाली जरी बस तरी चढायला मिळणार आहे त्याला? युवी, तू
किती हुशार आहेस, यू आर सो स्मार्ट. ते तर मी आहेच. जरा संगत गुण घ्या, नाहीतर आहे मध्यरात्री उठवून हे बोट निवड ते बोट निवड. सुधर जरा. मला टेन्शन आलं होतं ना, पण आता तुझा हा प्लॅन ऐकून ना माझं सगळं टेन्शन गेलंय. मला आता खात्री आहे की चॅनलचा नवीन सीईओ तूच होणार. ते तर होणारच आहे. तो केदार नावाचा काटा तो फक्त बाजूला झाला पाहिजे. होणार होणार. आधी इंटर्न, मग ज्युनियर असिस्टंट, मग सिनियर असिस्टंट, मग टीम लीडर आणि मग बाबा झालं फिरून? हो अगदी योग्य वेळेत आलाय तुम्ही. तुमच्या गोळ्यांची वेळच झालीये. तारिणी, थँक्यू बाळा. थँक्यू. छान. आता मी तुम्हाला वेळच्या वेळी गोळ्या देते म्हणून तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात का? आता काही वेळाने आभार व्यक्त कराल आणि नंतर असंही म्हणाल की तुझे खूप उपकार झाले जे मी आयुष्यभर नाही विसरणार. नाही अगं त्यासाठी नाही म्हणालो मी. तू केदारला एमएनएन मध्ये सहभाग घेण्यासाठी तयार केलंस ना, म्हणून म्हटलं. आणि मला माहिती आहे तो आधी तयार नसणार, पण तू त्याची समजूत काढली असणार म्हणून तयार झालाय तो. नाही बाबा, पण हा निर्णय त्याचा त्यानेच घेतला बाबा. म्हणजे कौशिकी मॅडम जे म्हणत होत्या ते मला पटलं होतं. म्हणजे आता त्यांच्या एकटीवर खूप भार होतोय ना. केदार जर तिकडे गेला तर त्यांना मदतच होईल केदारची. म्हणून मी त्याला थोडंसं समजवलं, बाकी काही नाही. तरी काही असलं तरी तुझ्या पद्धतीने त्याची समजूत काढली असणार. तुझ्यासारखा समजूत काढणारा महत्वाचा ना. आणि मला चांगलंच माहिती आहे तो तुझं म्हणणं कधी टाळू शकत नाही. बस आता